संतोष वालेकर. आज बघू आपण राजाराम महाराज सुद्धा आले. पहिला चेंडूला मिडावच्या बंद घेऊन करतो जोपर्यंत लॉंगॉनला चेंडू फील्ड अप्रतिम क्षेत्रक्षण बघायला मिळते 27 गाव संघाकडून. गणेश मात्र चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय. राहुल आज आपण म्हणजे खेळाडूंचं थोडंसं फिटनेस नाहीये कारण त्याचं कारण राहुल जास्त आपण चायनीज फूडचा आहार घेतो. आज आपण पहिली जर खेळाडू बघितले थोडस पुन्हा गणेश चेंडू पुन्हा एकदा मिडावच्या मध्ये आता लॉंग ऑफला झेल येतोय आणि फलंदाज बाद होतोय. 27 गावाला मिळणारी पहिली सफलता. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशात बनवू हिंदुस्थान. थँक्यू. आपण पहिले शिवसेनेचे इथं पूर्णपणे वातावरण. माझा भगवा माझा अभिमान. भगवा म्हणजे शक्ती, भगवा म्हणजे भक्ती, भगवा म्हणजे विरक्ती, भगवा म्हणजे स्वाभिमान, भगवा म्हणजे निष्ठा, भगवा म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा, भगवा म्हणजे बलिदान, भगवा म्हणजे आत्मसन्मान. जो देईल भगव्याला मान तोच असेल मातृभूमीचा सन्मान. भगवा म्हणजे जीव की प्राण, तन मन आणि करुण देईल जीवनाचे दान, तोच करा असेल भगवाचा अभिमान. एक जबरदस्त आपण सामना पाहता. नवीन आपण फलंदाज बघितले 14 गावचे IPL चे आयोजक विश्वनाथ मस्कर नॉन स्ट्राईक एंडला. चेंडू बॅक पडत स्क्वेअर कट करतोय. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार जातोय. खेळाडू मात्र धावतोय पण राहुल खेळाडूच्या आळाच्या बाहेर आहे. खेळाडू असं वाटतं जॉगिंग करतोय. चेंडू मिळणार नाही त्याला. थँक्यू. मी दोन्ही संघाच्या मान्यवरांना विनंती होतो जरा थोडीशी मजेशीर कॉमेंट्री करणार आहे त्यामुळे आमदार साहेबांना सांगतोय थोडीशी कॉमेंट्री मजा येईल. दादा थोडस क्षमा असावी. पुन्हा गोलंदाजी मार्गावर सुखदेव पाटील, संतोष अप्रतिम बॉटम एंडचा वापर करतोय. राहुल मी अजून किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय दाखवतोय. राहुल ज्याप्रमाणे विश्वाने उडी मारली म्हणजे फिटनेस किती जबरदस्त आहे बघ. अजून चित्त्याच्या वेगाने उडी मारतात. मात्र रेड कलरची बॅट आणली राहुल म्हणजे विपक्षी संघाला धोक्याचा इशारा विश्वनाथ मस्करकडून. क्या बात आहे. आणि हॅट्रिकचे पारिक आपण हॅट्रिक केल्यास 1100 रुपयाचं पारितोषिक. उपसरपंच वाकलर यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक. सुखदेव पाटील गोलंदाजी मार्कवर सायकल म्हणतात. विश्वनाथ मस्करसाठी ऑन साइडला फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग, मिड ऑन लेगचे क्षेत्रक्षण पुढे सरसावल्या डावे लॉप करतोय. चेंडू मिडविकेट रिझर्व मधून सीमा पार जातोय. चेंडू सीमा पार. राहुल बघितलं खेळाडू थोडस ब्रेक लावलाय. थँक्यू. राहुल खेळाडू आपण 27 गावचं क्षेत्रक्षण चांगलं होत नाही. विलास थोडस दमलेलं वाटतात. सुखदेव गोलंदाजी मार्कवर पुढे ससाताय. चेंडू आणि मात्र बॅटचा संपर्क नाहीये. षटक संपताय. थँक्यू. डीजे मास्टर थोडासा डीजेचा वापर कमी करा. कारण ह्या मॅच मध्ये आम्हाला भरपूर बोलू दे जरा. कारण की चौकार षटकार विकेटला आपण पाहिलं की षटकार चौकार विकेट साठी आपल्याला 100 रुपये पारितोषिक. वसंत जाधव क्या बात आहे. राहुल ATM खुला गेला मात्र आता कारण का शनिवारच बँका बंद होतात ATM मात्र चालू असतात. राहुल जेवढे प्रेक्षक असतील मान्यवर असतील तेवढीच मजा आपल्याला सुद्धा मिळणार आहे. कारण का मकर संक्रांत तिळगुळ द्या गोडगोड बोला कोणी आपल्याला वाईट बोलणार नाहीये. चला 27 गाव संघ जरा क्षेत्रक्षण लावून घेतो. पहिल्या षटकाच्या धाव संघाकडे 14 गाव संघाची एक गडी बाद 11. विश्वनाथ मस्करच्या बॅटमधून राहुल एक चौकार आलाय. तर नो स्ट्राईक आपण फलंदाज पाहतोय. कोणी फलंदाज 14 गावातील खेळाडूंना सुवर्ण संधी. जो कोणी खेळाडू षटकार मारेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. चौकार मारला तरी मारेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. दहिसर सरपंच भरत भोईर साहेबांच्या वतीने. राहुल जेव्हा भरत भोईर सरपंच आपण बोलले की खेळायला येतील तेव्हा पण मजा नाही. आणि प्रेक्षकांकडून जेव्हा आयवा कॅच देईल त्याला 1000 रुपये पारितोषिक. त्यामुळे प्रेक्षकांनी जरा बघा या 1000 रुपये कमवायचे असेल तर मेहनत करावी लागणार आहे. कारण आपण बोलले देरे हरी खाटल्यावरी काही देणार नाही. त्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. 1000 रुपये कमवायचे थोडी दुखापत पण करून घ्यावं लागणार आहे तरच तुम्हाला 1000 रुपये मिळणार आहेत. जास्ती पण करू नका मित्रांनो. 1000चे लेणे के देणे पडतील. पाहिजे आता गोलंदाजी कोण होतो 27 गाव संघाकडून कोणता गोलंदाज इथं मात्र गोलंदाजीला येतो.
स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतो तो म्हणजे 14 गावाकडून संतोष, अतिशय डेंजरस फलंदाज, स्फोटक फलंदाज. गोलंदाजी सज्ज होते मुकेश. मुकेश जर बघितलं तर मला वाटतं क्रिकेटर कमी सुमो पैलवान जास्त वाटतात. मुकेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू राहुल पुल केलाय चेंडूला, अप्रतिम फटका. दुसरी धाव राहुल पूर्ण होते. क्या बात आहे, 2 धावा. धावसंख्या वाढते, धावसंख्या कधी 13. राहुल आपण बघितलं ज्याप्रमाणे संतोष वालिलकरने राहुल एक बघितलं फटका मारला तर आपण त्याला आगरी भाषेत म्हणतो होरपट. हा चेंडू बॅकवर्ड ड्राइव्ह केला, चेंडूला गॅप मधला चेंडू सीमा पार, अप्रतिम फटका. 4 धावा, गुड शॉट. क्या बात आहे, धन्यवाद राहुल. आपण पहिले दहिसर म्हणजे शाखा प्रमुख आहेत, म्हणजे राजकारणात पण चांगली फलंदाजी आणि आता बघितलं तर आपल्या क्रिकेटमध्ये पण चांगली विनिंग खेळताना दिसत आहेत. परिसर मोर्चे शाखा प्रमुख म्हणजे राहुल बघितलं 14 गावांनी फुल साईड पॅक करून आणली आम्हाला 27 गावाला हरवायला. चेंडू फुल टच, चेंडू हुक केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमा पार जातोय. 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. क्या बात आहे राहुल. हे गाणं ऐकलं तरी अंगावर शहारे निर्माण होतात. जबरदस्त गीत लावलं डीजे मास्टरने, त्याबद्दल डीजे मास्टरला पण धन्यवाद. धावसंख्या म्हणजे 14 गाव संघाची. हॅलो, धावसंख्या आपण बघितली तर 21 धावा. चेंडू ऑप्शनच्या बाहेर राहणार चेंडू, पंच वाईटची खूण करतायत. राहुल आपण बघतो पंच बिभीषण पाहतो आपण. हा चेंडू राहुल भीमर चेंडू. राहुल मला वाटतं असं चेंडू फेकले पंच वाईट चिकून करतायत तर नक्कीच आमच्या विपक्षी संघातील खेळाडूला हेल्मेटचा वापर करावा लागेल, कारण घातक चेंडू फेकला होता. भीमर चेंडू. राहुल जास्त रनअप घेऊत नाही, त्याचं कारण आहे की कारण गोलंदाजाची शरीरयष्टी खूप आहे, त्यामुळे दम लागू शकतो. 6 चेंडू पूर्ण होणार नाहीयेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय. आता मात्र पंच कोणत्याची खून करत नाही. राहुल निर्धार चेंडूची समाप्ती होते. एक जबरदस्त राहुल ही संकल्पना आहे, कारण आज आपण मकर संक्रांत त्यानिमित्त मला काही सामने आयोजित केले गेले आहेत आणि आमदार साहेबांनी पण वेळ दिला त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. हा चेंडू राहुल पुन्हा एकदा जोरदार तलवार फिरवली होती पण चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात नाही. पंच वाईटची खूण करतायत. बिभीषणला राहुल आपण बघले रनरच्या उन्हात एक्सरसाइज करावी लागते. इच्छा नसणार आहे पण एक्सरसाइज करावी लागते. राहुल विश्वनाथ मस्कर नॉन स्ट्रायकरला खूप असतायत. पुन्हा पूल केला चेंडूला. चेंडू मिलांच्या डोक्यावर जातो जोपर्यंत चेंडू आता लगातार अप्रतिम शतक 27 गावा संघाकडून 2 धावा मात्र इथे रोखू शकत नाही. धावसंख्या वाढते. धावसंख्या बी आपण बोलले तर 14 गाव संघाची धावसंख्या झाली 27. चेंडू पुन्हा हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लाईन आणि फाईन लेगच्या माध्यमा चेंडू सीमेच्या बाहेर जाऊ शकतो. 6 धावा. गुड शॉट. मार्गदर्शनाचा समाज नेता आहात, ज्या बाबासाहेबांनी हा इशारा दिला, देश हिताचा इशारा. धर्म बदलताना सुद्धा बुद्धाला कळतायलं, पैगंबराला कळतायलं नाही, हे विसरू नका आपण. क्या बात आहे राहुल. विश्वनाथ दादा सांगत आहेत की पारितोषिक मिळालंय, आपलाही विचार करायचा आहे. नक्कीच क्या बात आहे राहुल. विश्वनाथ दादाची आपण पोच पाहू शकता. 1 नंबरची पोच दिलेली त्यांनी. इंटरनॅशनलचे खेळाडू आपण अँड्री सायमनची पोच दिलेली त्यांनी. आमदार साहेबांच्या सूचनेनुसार नेताजी पाटील यांनी जर कॅच पकडली तर 27 गाववाल्यांकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे राहुल. नेताजी पाटील मला वाटतं कोळेगावचे आहेत. प्रमुख वाटतं आपल्या आमदार साहेबांचे चाहते आहेत खूप. 10,000 रुपये राहुल. नक्कीच प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न करावे लागणार आहेत. आपण म्हटले मैदान पण राहुल चांगलं आहे, त्यामुळे काही डायरेक्ट दिली तरी फरक पडणार नाही. थोडंसं कुठे खर्च होईल पण 10,000चा सवाल आहे राहुल. जरी डॉक्टरला गेले 1,500 तरी काही नाही, पण डॉक्टर पण आपल्या कॅम्प बाजूलाच आहे, फ्री कॅम्प आहे. पाहिजे आता कोणता गोलंदाजी तो. धावसंख्या 14 गाव संघाची
33 धावा आहेत. राहुल लगेच खेळाडूंनी बघित 2 षटकात आपण बघितलं जेव्हा सामने खेळतो तेव्हा 3 षटकांत पाणी जातं, पण आपले हे खेळाडू बघितले तर लगेच 2 षटकांत राहुल पाणी मागतात. चला जरा सामना चालू करायचा लवकर. राहुल याचं कारण आहे की बॉडी लँग्वेज साथ देत नाहीये. राहुल जयंत पाटील सुद्धा आपल्याला खेळताना दिसतात, एक माजी क्रिकेटर, आणि त्यांचा मुलगा सुद्धा आपण पहिले इंग्लंडला जाऊन आलाय. अंडर 14 मधला आपण बघतो खेळाडू. डोळ्यांचं आणि दातांचं शिबिर बघा, ज्या कोणाला दातांचा त्रास होतोय आणि आपल्याला डोळ्यांचा त्रास होतो त्यांनी शिबिरात आपण जाऊन डोळे चेक करू शकता. आमच्या सर्व 14 गाव आणि 27 गावातील खेळाडूंनी पण याचा लाभ घेतला तरी चालू शकतोय. 27 गाव संघाकडून कोणत्या गोलंदाजी मात्र गोलंदाजी हडी येते. योगेश येते. राहुल हवेचा वेग आहे केवढा आहे आणि आपण भगवा डौलाने बोलतोय. कारण राहुल आपण नेहमी म्हणतो ना, नसेल भगवा शिरावर तर परका बसेल तुमच्या उरावर. त्यामुळे भगव्याचा अभिमान गाजवायचा. योगेश गोलंदाजी मार्फत शाकीर मला विश्वनाथ मस्कार स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. राहुल मला वाटतं जी विश्वनाथ दादाकडे बॅट आहे ती आपण पहिले तर उत्तरशिवचा खेळाडू जीवन चौधरीची बॅट आहे. जीवन चौधरीने काल धोक्याचा इशारा दिला तर प्रत्येक गोलंदाजाला मकर संक्रांत चषक मध्ये कदाचित जे आपण बघितलं तर जीवन चौधरीची फलंदाजी कदाचित विश्वनाथ दादा पण दाखवू शकतो. इथं पुढे सतत चेंडूला कट करतोय. चेंडू जोपर्यंत कव्हर सीझन मध्ये फील्ड होतो 1 10 मिनिटे चांगलं क्षेत्रक्षण बघायला होते. सतीश पाटील यांचं अंडरम फेकी आहे. राहून सतीश पाटीलचं पहिलं गोल्डन मॅन सुद्धा आपल्याला दिसत आहेत. पॉइंटला साठी सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्रक्षण करतात. योगेश चेंडू खूप लांब न खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निधाव चेंडूची समाप्ती दे. राहुल काही खेळाडूंना असं वाटतंय की आपण कमरेवरती हात देऊन सुद्धा बॅकवर्ड स्क्वॉड रिझन मध्ये योगेश पण आपण बघतोय. हा चेंडू क्लीन बोल्ड होतो. इथे मात्र फलंदाज बॅक टू पावेला आहे. राहुल याचं कारण आहे की आपले शरीर साथ देत नाही, हालचाल होत नाहीये पायांची, त्यामुळे फलंदाजी इथे मात्र बाद होतोय. विश्वनाथ दादा सांगतच नाही मी अजूनपर्यंत फिट आहे तुझ्यापेक्षा बाबा. थँक्यू राहुल. ज्या खेळाडूची मी आतुरतेने वाट पाहतो तो खेळाडू मात्र तो भरत भोईर स्ट्रॉंग मॅन. राहुल जर या खेळाडूच्या बॅटमध्ये चेंडू आला तर मला वाटतं खूप लांब जाईल फटका. 58 बघायला मिळेल पण छक्काच आम्ही देणार आहोत त्यांना. क्या बात आहे राहुल. भरत भोईर जरा लवकर. राहुल खेळाडू एवढा जर धावत गेला तर मला वाटतं नक्कीच दम लागू शकतो. त्याचं कारण की फिटनेस नाहीये. राहुल असो खेळाडूंची पण आपल्याला खूप तारीफ करायला इथे मिळते, अन्यथा आपण या खेळाडूंची कधीच मदत मस्ती करू शकत नाहीये. भरत भोईर स्ट्राईक गेला आहेत. 6 चेंडू आमदार साहेबांना विश्वास आहे की भरत भोईर 6 चेंडू 6 षटकार मारू शकतायत. हा चेंडू बॅटरमध्ये जोरदार अपील केलं होतं. राहुल बघितलं फक्त भरत भोईरची बॅट फिरते, ते फिरत नाहीयेत कारण पाय चालत नाहीत त्यांचे. आणि बघितलं एष्ट्या तर आहेत ना बाबा, आहेत. योगेश गोलंदाजी मार्कवर सायकल फलंदाज भरत पुन्हा लॉक केलाय चेंडूला. चेंडू हवे ते कॉटन बोल्ड. भरत भोईर बॅक टू पावेल. थँक्यू राहुल. भरत भोईर नक्कीच मनात विचार करेल बाबा जाऊ दे एकदाचा बाद झाला आणि लवकर आलो पवेलियन मध्ये बसायला तरी आराम कराल तरी भेटेल. नवीन फलंदाज सुनील बोराडे सरपंच नारी लिगाचे. राहुल आता पाहिजे राजनीतीत चांगली विनिंग खेळायचा पाहिजे खेळपट्टर कशा पाहिजे. नक्कीच राहुल भरत भोईरनी कानमंत्र दिला असेल सुनील यांना का बाबा मी लवकर आउट झालं मला आता आराम करायला भेटेल. तुझं बघ काय ते खेळपट्ट. गोलंदाजी मध्ये आपण बघतो यश संपादन करतो म्हणजे योगेश 2 गडी बाद करतो आतापर्यंत. योगेश टू विश्वनाथ पुढे ससत फलंदाज बाद होता. औसाळेच्या माध्यमातून बिग विकेट बॅक टू पवेलियन. नितीन मला वाटतं आपण पहिले तर भरत भोईरनी मेसेज दिला होता म्हणजे विश्वनाथला मी बाद होतो तू पण लगेच.
थँक्यू. राहुल 14 गाव संघामध्ये आपण 3 भरत भोईर आहेत, म्हणजे ज्युनियर भरत, सिनियर भरत आणि एक आपण अजून एक भरत. आता त्या भरतला आम्ही काही नाव देणार नाहीये. ज्युनियर भरत, सिनियर भरत तर बाद झाले, अजून ज्युनियर आणि सिनियर भरत याची बघ. राहुल आता मात्र नवीन फलंदाज येतोय, तो मात्र 14 गाव संघाकडून. राहुल नवीन फलंदाज मात्र अजून विश्वनाथ यंदारकार, युवासेना अधिकारी दैसर. राहुल मला वाटतं अजून एक खेळाडूंनी बातचीत केलंय. आपण बघितलं आलेल्या विश्वनाथने बात केलंय का? विश्वनाथ आता बात झालाय. आपण पण लवकरच जावा, कारण की जास्ती खेळपट्टी थांबलो तर आज आपण मकर संक्रांती तिळगुळ पण खाल्लेले आहेत, भरपूर काही प्रॉब्लेम होऊ शकतात. 14 गाव संघाकडून 34 षटक कोण गेले, धावफलकावरती धावा आहेत त्या. 27 गाव संघाकडून 35 धावा झाल्या त्या, म्हणजे 14 गाव संघाच्या अंतिम षटक. 4 षटकांचा सामना. गोलंदाज कोण आहे 27 गावांचा? 27 गाव संघाकडून गोलगडी सज्ज होते गोलंदाज. हा चेंडू टॅप केलाय, चेंडूला मिड ऑफच्या डोक्यावर खेळून करतोय, जोपर्यंत चेंडू 1 मध्ये फिरतोय. एक धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहुल. सुखदेव पाटील जरा गोलंदाजाचं नाव सांगायचं आम्हाला. जय गोलंदाजी सज्ज होतं. पुढे पूल करतोय चेंडूला, चेंडू हवे ते राहुल. सतीश पाटील पोहोचणार नाहीयेत, ब्रेक लावतायत, त्यांना माहिती पडलो तर लेणे के देणे होतील. वेल स्टॉप सतीश पाटील, क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्रिकेटचा दर्जा वाढवतात सतीश पाटील राहुल इथे. राहुल आपण पहिला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू एक खिशात आहात आणि आपण बघितलं प्रेक्षकांचं मनोरंजन घेतं. फक्त प्रेक्षक बघतायत की त्यांना मध्ये बॉल येणार नाही आपल्यापर्यंत. चेंडू पुन्हा चेंडूला घेऊन करतोय, चेंडू जातोय. जयंता पाटील येत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. वेल स्टॉप चौधरी साहेब, तुळशीराम चौधरी खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतात. राहुल आपण बघतो जेव्हा जेव्हा आपले खेळाडू खेळतात तेव्हा हे खेळाडू आता आपला जास्ती आवाज करतात, पण आज मात्र शांत बसावं लागतं. त्यांना मध्ये क्रिकेट किती सहज नाहीये. चेंडू पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज अपील केले गेलेले ते मात्र फलंदाज बाद होतोय. सुनील बोराडे बॅक टू पवेलियन. सरपंच राहुल आपण पहिले राजकारणात हे लोक जास्त विनिंग खेळतात, म्हणून इथं खेळपट्टी त्यांना विनिंग करता येत नाही मोठी. गणेश पाटील शाखा प्रमुख, आपण पाहिले तर वाकलनचे शाखा प्रमुख. राहुल मला वाटतं बॅट चेंज केले आहेत, कारण त्यांना माहिती आहे विश्वनाथ दादाला धावा आले नाही, त्यामुळे आपल्याला पैसे येईल म्हणून अपयश धुवून करतायत ते. अंतिम षटक राहुल चालू आहे. 14 गाव संघाची धाव संख्या पहिलं षटक खूप चांगले मात्र 39 धावावरती हा संघ थांबलाय. गोलंदाजी चांगली आहे, त्यापर्यंत गोलंदाजीसाठी सज्ज होतो जयेंद्र चिंचोली एंडकडून, चिंचोली शहरा एंडकडून पूर्ण केला माना करतोय. चेंडू वेल्लेत राहुल, फुटवर्क बक्की चांगलं आहे. चेंडू सोडून देत आहेत. निधाव चेंडूची समाप्ती ते. एक जबरदस्त सामना आपल्याला होतो. शिवसैनिक विपक्ष शिवसैनिक. हा चेंडू मात्र पंच व्हाईटची खून करतात. क्या बात आहे. बिभीषण पाटील एक वेगळ्या स्टाईलने आपण बघतो, बिभीषण नटराज स्टाईलने आपलं इथे मात्र वाईट घोषित करतात. क्या बात आहे. हा मात्र चेंडू पुढे सरसावलाय. चेंडू लॉंग लगाच्या मध्ये घेऊन करतोय, एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. अप्रतिम फेकी राहुल. थँक्यू थँक्यू गणेश. अप्रतिम राहुल. मला वाटतं गणेश गोळाफेकीची प्रॅक्टिस करत असावा, त्यामुळे एवढा जोरात फिरवतो. धाव संख्या आपण धावफल करतोय बघतोय ते म्हणजे 42 धावांची गरज. षटकं संपली आहेत तिथे, 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांचा सामना होता, त्यामुळे सतीश पाटील सुद्धा बातचीत करतायत की हा टार्गेट पार कसा करायचा आहे. रणनीती आखतायत. नक्कीच रणनीतीत यश मिळणार आहे, कारण का तुमच्याकडे सुखदेव पाटील सारखा चांगला फलंदाज आहे, जयंत पाटील खूप चांगला फलंदाज आहे. थँक्यू आमच्या व्यासपीठावरती सन्मान. पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे भरपूर संख्येने आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आले, तर मान्यवर सन्मान केला जातोय.
आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर आमचे स्थानिक आमदार सुभाषजी गणू भोईर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती आमचे आयोजक वासुदेव डोंबरे जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते होईल. जबरदस्त व्यक्तिमत्वांच्या व्यासपीठावरती सर्वांची लाडके बघू शकाला या स्पर्धेची ओळख या स्पर्धेची भेटवस्तू देऊन आमच्या मान्यवरांचा सन्मान केला जातोय. जबरदस्त व्यक्तिमत्व सुभाषजी गणू भोईर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. जबरदस्त व्यक्ती जवळ होत्या या मान्यवरांसाठी कारण सातत्याने जेव्हा जेव्हा मात्र कोणी या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा मान्यवरांचं सातत्याने या स्थानिक आमच्या आमदारांचं सहकार्य असताना सातत्याने जबरदस्त व्यक्तिमत्व तेवढंच सांगे खेळाडू सुद्धा सातत्याने क्रिकेटमध्ये त्यांना भरपूर प्रेम अतुल त्यांचं प्रेम असताना भरपूर वेळ सातत्याने त्यांनी जेव्हा जेव्हा खुणी गावामध्ये स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच आमदार साहेब सातत्याने त्यांची भेट त्यांचा इव्हेंट सातत्याने वेळात वेळ करून आमच्याकडे येतात आमच्या स्पर्धेमध्ये त्यांचा आभार व्यक्त करतोय. स्पर्धेबद्दल नक्कीच 2 शब्द पुन्हा एकदा आपण आमचे सर्वांचे लाडके सुभाषजी गणू भोईर यांच्याकडे स्पर्धेबद्दल पुन्हा एकदा 2 शब्द त्यांच्या मनात व्यक्त करतील. धन्यवाद. श्री गणेश क्रिकेट क्लब यांच्या वतीनं चंदूशेठ ठोंबरे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटचं आयोजन केलं. त्याबद्दल मी या स्पर्धेच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. या कार्यक्रमामध्ये क्रिकेटच्या एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण म्हणजे 27 गाव विरुद्ध 14 गाव. बरं झालं दुसरी 14 गाव आपण याच्यामध्ये घेतली नाही ती जी ठाणे महानगरपालिकेमध्ये आहेत. म्हणजे 14 गाव आणि 27 गाव मला वाटतं 27 गाव वाले 14 गाववाल्यांना भारी पडणार आहेत कारण ते 3 भरत एका ठिकाणी असल्यामुळे तिन्ही भरत काय रामाची ही पादुका सांभाळू शकणार नाही आहेत. त्यामुळे तिकडे एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये उंबारलीची काही क्रिकेटचे ज्यांना चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळता येतं अशा प्रकारे आहे. पण त्याच्यामध्ये एक आमचा त्या ठिकाणी एक बजरंगबली पण आहे सतीश. पण असे प्रकारचे क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टीम मध्ये असे सहकारी लागतात. जयंत पाटील हा मुरलेला क्रिकेटर आमचा आहे चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. परत दुसरा एक आमचा भीम त्या ठिकाणी आहे योगेश म्हात्रे ते त्या ठिकाणी काय करामत करून दाखवतील आता माहित नाही. पण रमेश पाटील याने 14 गावांसाठी एक मेजवानी ठेवली आहे. जर आपण आज या ठिकाणी जिंकला तर तुम्हाला म्हशाच्या यात्रेला नेणार आहेत ते. बघा 14 गावाला एक संधी आहे. 14 गावाले भरत तिन्ही आपण या ठिकाणी म्हशाच्या यात्रेला कारण म्हशाची यात्रा उद्याच्या दिवस शेवट आहे वाटतं हा. तर अशा प्रकारचा एक आनंद खोनी गावच्या माझ्या सर्व ठोंबरे कंपनीने या ठिकाणी केलेलं आहे. चंदूशेठ यांच्या माध्यमातून चंदूशेठचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये होतं. त्यांच्या स्मरणार्थ सतत स्मरण राहावं म्हणून त्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेंट या ठिकाणी घेतल्या आहेत आणि या टुर्नामेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टीम या ठिकाणी सहभाग घेणं आज हा प्रदर्शनीय सामना होत आहे 14 गाव आणि 27 गाव. परंतु चांगल्या प्रकारचं क्रिकेट या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार. एक चांगल्या प्रकारचं मैदान आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. मी मागच्या 15 दिवसापूर्वी खोनीच्या सर्व ग्रामपंचायत गणेश ठोंबरे त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती केली होती का आपण या ग्राउंडचा एक प्रस्ताव तयार करा आणि प्रस्ताव तो ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करा. पण मला आज थोडीशी बातमी मिळाली का ठराव झालेला आहे. आता ठराव झाला असेल तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून डीपीडीसी मध्ये हा मंजूर केला जाईल आणि डीपीडीसी मध्ये मंजूर होऊन तो राज्य शासनाच्या माध्यमातून क्रीडा मंत्री जे असतील त्यांना या ठिकाणी भाग पाडू पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपले एकनाथ शिंदे साहेब. कारण हा मैदान
कायमस्वरूपी चांगल्या प्रकारचं हे क्रिकेट या ठिकाणी मिळावं आणि याच्यातनं चांगल्या प्रकारचे क्रिकेटपटू आमचे तयार व्हावेत आणि जे क्रिकेटपटू या ठिकाणी या मैदानावर तयार होतील ते IPL मध्ये खेळायला जावे अशा प्रकारची त्या आमची सद्भावना आहे. म्हणून हे गणेश आपण हा मैदान कायमस्वरूपी वाचला पाहिजे. ही 28 एकर जागा आहे माझ्या माहितीप्रमाणे. ते त्यातली ही जागा क्रिकेटसाठी मैदानासाठी याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण आणखीन करू शकतो या मैदानाच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी हे मैदान वाचलं पाहिजे आणि ते आपण राज्य शासनाकडनं आपल्याला कसं मिळेल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार. मी आमदार म्हणून आपल्याला या ठिकाणी गावी देतो की नक्की आपण याच्यामध्ये पाठपुरावा करू आणि आपल्याला हे मैदान चांगल्या प्रकारचं तयार करण्यासाठी आता आपल्याला चांगल्या प्रकारचं महसूल सुद्धा मुद्रांकशूलच्या माध्यमातून मिळतंय आणि हे स्टेडियम चांगल्या प्रकारचे हवं आहे अशा प्रकारची भावना सर्वच क्रिकेटपटूंची आहे आणि गाववाल्यांची आहे. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये नक्की चांगलं काम करून घेऊ आणि अशा प्रकारचे मैदान वाचवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा या खोडीच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आलेल्या सर्व प्रेक्षक वर्ग छान या ठिकाणी जमलेला आहे. परंतु प्रेक्षक वर्गाला खिळून ठेवण्याचं काम या ठिकाणी समालोचक करतात. त्या समालोचकांचं मी मनापासून अभिनंदन करतो की चांगलं तुम्ही नसाल तर आमच्या क्रिकेटला काहीच मजा नाही आहे. कारण हे बघा पहिली 6 मारलेली आहे आणि पहिला चौका याचा अर्थ 14 गाववाल्यांनी आताच 14 गावांनी आताच मला वाटतं आपले हातपाय गळून बसलेले आहेत आणि रमेश तुमचा पैसे वाचणार आहे. 14 गावची पैशाची यात्रा रद्द होईल. ते बघा कॅट लागली होती पकडता आली नाही आता चौका गेला तो चौका. तर अशा हा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि अशाच या सर्व खेळाडूंना मी मनापासून आज मकर संक्रांतीच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्व आयोजकांना आणि प्रेक्षकांना आणि समालोचकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 2 मिनिटं साहेबांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं आहे. विशेष म्हणजे शेवटच्या दिवशी ज्या दिवशी फायनल आहे त्या दिवशी मांसाहारी जेवणाची सुविधा केली आहे आणि ते सुविधा करणारे आपले विभाग प्रमुख वासुदेव ठोंबरे आणि नगरसेवक सन्मान्य तुळशीरामजी चौधरी आणि सर्वांना जे उपस्थित राहतील सर्वांना. आणि त्याच्यानंतर शाकाहारीची व्यवस्था प्रेक्षकांना सुद्धा जेवण आहे. प्रेक्षकांना सर्वांना आणि शाकाहारीची मुकेश पाटील आणि सुखदेव पाटील यांच्या माध्यमातून ही सुविधा केली आहे. धन्यवाद राहुल. आपण बघितलं तर मांसाहारी जेवण सुद्धा आहे मंगळवारी म्हणजे मंगळवारचा दिवस सर्वांनी लाल मार्क करून ठेवायचे. चला सामना चालू करायचा आहे. धावसंख्या बघितलं तर आपण धावपाल ती म्हणजे 14 धावा 27 धावसंघाला जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 42 धावांचं लक्ष 14 धावा धावपाल करता आलेले आहेत. हा चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह 1 बाउंड चेंडू सीमा पार 4 धावा. राहुल जबरदस्त ताकदवंत राहत. थँक्यू क्या बात आहे. जय जय महाराष्ट्रामध्ये गणेशसाठी पारितोषिक आलेले त्यामध्ये प्रत्येक षटकारला 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चेतन माते आणि सागर तवलेकडून शेवटच्या दिवशी आपल्याला सन्मान चिन्ह देखील दिलं जाणार आहे बक्षीस समारंभाच्या दिवशी. सुखदेव पाटील यांनी आम्हाला सांगितले होतं की चांगला खेळाडू घ्यायचा नाही परंतु जो आता बॅट्समॅन खेळतात त्याच्यावर मला वाटायला लागलं की चिटिंग केल्यासारखं माझ्या मनात संशय यायला लागलं. परंतु अतिशय चुकीचं आहे असं वाटायला लागलं मला कारण आम्ही सुद्धा खेळाडू होतात. अरे बाबा बाबा आता तर खलास
आता 100% चिटिंग केली असं म्हणायला हरकत नाही, कारण आमचा सुद्धा खेळाडू आम्ही आणलेला, पण आम्ही विश्वास ठेवला. 14 गावाला विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि विश्वास ठेवला आणि सॉरी त्याला खेळायला सांगितलं, बाबा नको तू खेळू नको, कुठेतरी आपला विश्वास आपण गमवायचा नाही. परंतु ह्या लोकांनी चिटिंग आमच्याशी केलेली आहे. नक्कीच नाही दादा, कारण का 27 गावांमध्ये खूप चांगलं क्रिकेट बघायला भेटत. जीवन चौधरी आला होता, आमची बातचीत केला, म्हणाल भाऊ मी खेळणार नाही या संघामध्ये, पण तुमची मी सुद्धा सांगितलं जीवनला की नको, जेव्हा समोरचा माणूस विश्वासाने वागतो तसं आपण पण विश्वासाने वागलं पाहिजे, पण आता विश्वासघात झाल्यासारखा वाटायला लागलाय आम्हाला. नाही ना दादा, तुमची गोलंदाजी चांगली नाहीये, आमचे फलंदाज मात्र त्याचा फायदा घेतात पुरेपूर. हा, आणि प्रमिला मुकेश पाटील यांच्याकडे पहिले सन्मान चिन्ह देखील दिले जाणार आहे शेवटच्या दिवशी. बक्षीस समारंभाच्या दिवशी आपल्याला सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. त्यामुळे 27 गावं आपण बघितली तर आता विजयाच्या उंबरत्या पटावर, आणि 14 गाव आपण बघितले तर थोडंसं आमच्या खेळाडूंना आता मात्र नाव ठेवतात. चला, अंतरी संघाने आणि भाल संघाने नाणेफेकीसाठी यायचंय, कारण काही फ्रेंडशिप मॅच आहे, त्यामुळे थोडस आम्ही सुद्धा मनोरंजन करणार आहे. आपण गणेशसाठी पार्श्वगले चैतन्य म्हात्रे आणि सागर तवले यांच्याकडून 2000 रुपयाचा पार्श्वगल. राहुल म्हणजे गणेश वाटतं त्यांच्या गावातला फेवरेट खेळाडू आहे. संघाने आणि त्याच्यानंतर बाल संघात संघाने लगेच या, तुम्हाला शेवटचा कॉल केला जाईल. आपण दोन्ही संघात संघाने लगेच यायचं आमच्या व्यासपीठावरती. फास्ट चालू. राहुल गणेश म्हणजे आपण म्हणले ते गणेश हेडुसन गावचे आहेत. हेडुसन गाव म्हणजे कुस्ती पेलवान, म्हणजे नक्कीच कुस्ती पेलवान असं, त्यामुळे फोरम स्ट्रॉंग आहेत. कारण राहुल याच गावातला दयाळू कालन जर बघितलं तर बापरे, अप्रतिम फटकेबाजी करतो, जागेवरनं षटकार मारतो खूप लांब. अशीच मॅच शिवसेना धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ 25-26 उत्तर शिव 14 गावात इथे ठेवण्यात आलेली आहे. अशीच एक 27 गावांनी 14 गावची मॅच होईल. आम्ही सुद्धा त्या पद्धतीने तयारी करून पुढच्या वेळी नक्कीच येऊ आणि याचा बदला नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. सर्वांना विनंती आहे की पुढच्या वेळी अशी सेम मॅच 25-26ला 14 गाव उत्तर शिव मध्ये होईल. सर्वांनी याची खेळाडूंनी ऋण द्यायची. सुखदेव पाटील जरा लक्ष द्यायचं, 14 गावाला आपल्याला चॅलेंज केलं, त्यामुळे आपल्या बॅटी सर्व ऑइल मध्ये ठेवून द्या, आतापासूनच ऑइल ग्रीसिंग लावून सर्व बॅटी ठेवून द्या. चला, अंतरली संघाने आला असेल तर यायचं नाणेफेकीसाठी. चला, अंतरली पक्ष भाल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा हा चेंडू बॅकवर्ड कटकरच्या चेंडूला चेंडू सीमा पार करतो. आमच्या आमच्या मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेकीचा कौल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल या दोन संघांमध्ये. त्याच आमच्या मान्यवरांनी लगेच आमच्या मान्यवरांनी शेखनाथ पाटील आमच्या मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या व्यासपीठासमोर. आमच्या व्यासपीठावरती दोन संघ आमने सामने असतील, तर संपर्क साधा आपण दोन्ही संघाच्या संघनायकाकडे जाऊया. एकनाथजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण नाणेफेक करायचे. राहुल पाटील दोन्ही संघाच्या संघनायकाशी संपर्क साधायचा आहे. बहुसंख्या 42 धावांची गरज आहे, म्हणजे अजूनही 14 धावा, म्हणजे 27 गाव संघ आमचा जिंकणार आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा अभिमान वाटणार आहे. आमचे एकनाथ पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ समाजसेवक, हे दोघांचे शुभ यांच्या शुभ असते. नाणेफेकीचा कौल आमच्या व्यासपीठावरती होतोय. अंतरीय पक्षपाल असा सामना असेल, करायचं आपण. नाणेफेकीचा कौल नक्कीच अंतरी संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय, तर अंतरी संघ नक्की संघाने जर खेळायचंय. नाणेफेकीचा कौल जिंकले, प्रथम तुम्ही काय स्वीकारताय? फील्ड फर्स्ट. नक्कीच तुम्ही क्षेत्रशंकानं कुठपर्यंत बाल संघाला थांबवणार? जेवढ्या कमीत कमी धावत करायचं तेवढे करणार. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न, या आयोजनामध्ये काय करणार? आयोजन आपण बघू शकता, हे चांगलं आयोजन आहे. काय बदल आयोजनाबद्दल काय कसं आयोजन इथलं? खूप छान आयोजन केलेलं आहे. कोणी गावातल्या ग्रामस्थांनी वर त्या क्रिकेट रसिकांनी, धन्यवाद त्यांचं. थँक्यू. अंतर संघ संघनायक, त्याच्यानंतर बाल संघ संघ तुषार. नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजून जातोय. विचारायचं गेलं तर प्रथम तुमची फलंदाजी आहे, तर यावेळेस रणनीती कशी असेल? रणनीती काय आपण आखणार आहे? रणनीती बघू आता काय होणार ते, होपणे जोरीवर होणार. तर कुठपर्यंत तुम्ही धावसंख्या कुठपर्यंत उभारणार? 70-75 धावापर्यंत टार्गेट काय असणार आहे? 70-60 60-65. ठीक आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुषार, बेस्ट ऑफ लक नक्कीच अंतरली संघ. तर सामना अतिशय महत्त्वाचा असणार पहिल्या फेरीतील 14 सामना. बॅक टू क्रिकेट, भाऊ पाटील. बरं राहुल, आपण पहिले 14 गाव संघ आता मात्र पूर्णपणे हातावर झालाय. संघ नायक सुद्धा घाबरलाय की धावा वाचवायच्या कशा, पण त्यांना मात्र इथं संधी मिळत नाहीये. हा चेंडू बॅकवर्ड कट करतात, चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत.
षटक संपतो इथे 2 षटकाच्या समांतर धावसंख्या आपण धाव फलकावरती बघताय ते म्हणजे आपण म्हणजे 27 धावसंघाची 39 फक्त 3 धावांची गरज आहे. सामना राहुल 27 धावांत जिंकणार आहे. यावेळी सराव भरपूर कमी 14 गाव संघाच्या माध्यमातून सराव भरपूर कमी नक्कीच दादा म्हणले का चिटिंग केली असं काही नाही, आम्ही सराव भरपूर केला दादा. राहुल नक्कीच आपण 27 गावच्या म्हणजे 14 गाववाले मला वाटतं बदला घेतील उत्तर शिवला तो, पण आपले संघ त्यांना चान्स देणार नाहीयेत. बघितलं गेलं तर सराव मजबूत काय बॉडी लँग्वेज बघू शकाल, आमचा फिटनेस तुम्ही बघू शकाल सातत्याने. या सातत्याने क्रिकेट खेळत आहेत आणि त्यामुळे काही काही स्पर्धा आहे कारण का नक्कीच पुढच्या वेळेला भरपूर तयारी करून तुम्ही या सातत्याने विचार जर केला तर सामना तेवढा महत्वाचा बघतोय. जास्तीत जास्त पाण्याची मागणी होती म्हणजे होती बालू पाटील, तर यावेळेस विचार जर केला तर राहुल आपण पहिले पाण्याची मागणी केली होती. आपण बघितले तर 27 गाववाले जर आपल्याला ही जोडी रिटायरमेंट करायची झाली तर चालू शकते. दुसऱ्या खेळून त्या जरा 14 गाववाल्यांना दया करा जरा. अजिबात सोडणार नाहीयेत, संधी भेटली नाही राहुल मला असं वाटतं थोडीशी दया दाखवली तर कदाचित पुढच्या वेळेला जास्ती टीका करा लोक की 27 गाववाल्यांनी चांगले खेळाडू खेळले. बालू पाटील इथे राजनीती नाही, इथे क्रिकेट आहे. राजनीती दयामया होईल मात्र इथे नाहीये, इथे अजिबात दयामया असणार नाहीये. यावेळेस सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा दादा. 27 गावले चिटिंग करण्यात तसं पहिलेपासून माहीर आहेत, त्याच्यात काय 20-22-25 वर्षाचा अनुभव आहे. राहुल खूप मजा येते मॅचिंग कॉमेंट्री करायला, पण युट्यूबवर जे बघतात प्रेक्षक त्यांना विनंती करतोय फ्रेंडशिप मॅच आहे. हा चेंडू कार्पेटच्या मधून घेऊन करतोय. चेंडू शॉर्ट मिड रिझन मध्ये 1 धाव मिळते इथे मात्र एकूण धाव संख्या वाढते 27 धावांची. आपण 42 धावांची गरज आहे. राहुल आपण पहिले 14 गावचे खेळाडू मला वाटतं जाताना आयोडकच्या बाटल्या नक्कीच नेणार आहेत, कारण का पूर्णपणे थकान महसूस करत होता. खेळाडू बातचीत करतायत जाऊ दे हारलो एकदा सामना बाबा घरी जाऊन आराम तरी करू. दुपारचे बघितले तर 2:30 वाजलेत, थोडीशी झोप सुद्धा देईल घरी गेल्यावर. हा चेंडू फाईन लेगला बीड करतो. चेंडू सीमा पार होतं कापायचंय आणि विजयी संघ ठरतो 27. गणेश जरा बॅट दाखवायची आपल्या प्रेक्षकांना. वेलपेट गणेश अभिमान आहे आम्हाला तुम्हाला 27 गावातील खेळाडू आपले हेडुसन गावचे गणेश आहेत. बघितले गेले तर सलामीशी पर्यंतच सामना पूर्ण केलाय. सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलं आणखी नाही 14 गाव संघ. तर नेक्स्ट मॅचला आपण भरपूर तयारी करून या, चांगला सराव करून या, चांगली प्रॅक्टिस करून या. तर फ्रेंडशिप मॅच होती, तर सामना संपला. या सामन्याचं बक्षीस समारंभ शेवटच्या दिवशी होईल, याची आपण दखल घ्या. या सामन्याची बक्षीस समारंभ शेवटच्या 17 तारखेला शेवटच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये या सामन्याची बक्षीस समारंभ केली जाईल. नक्कीच दादांनी बक्षीस लावली होती, तर तुम्हाला सांगतो मी पर्यंत 13 म्हणजे 1300 रुपयाचा पारितोषिक जातोय. आपण बघितले तर